नमस्कार, श्रीशाज क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। सोप्या पद्धतीमध्ये उलन मॅट तुम्हाला मी शिकवणार आहे आणि त्याच्यात बेसिक जे लागणार आहे ते मी कालच्या व्हिडिओत सगळं अपलोड केलेलं आहे। जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर त्याने तो व्हिडिओ पहिला बघा, जेणेकरून तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची ह्या आयडिया येतील आणि त्याच्यात एक टिप्स आहे ती तुम्ही पहिली फॉलो करा। आणि त्याच्यानंतर चॅनलवर जर तुम्ही नवीन आजच आला असेल तर पहिलं सगळ्यात आधी सबस्क्राइब करा चॅनलला, जेणेकरून हे जे उलन मॅटचा क्लास आहे त्याचे तुम्हाला डेली व्हिडिओ दिसत जातील। चला तर काल मी दाखवलं होतं तुम्हाला। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा बघा, हा बेस म्हणून मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे। कालचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याच्यात मी सांगितलं आहे जो घरी असेल तो कॉटनचा कपडा तुम्ही घ्या। आणि त्याच्यानंतर मी एक छोटंसं सर्कल काढत आहे, हे बघा बांगडीच्या साहाय्याने। आणि आज कोणती रांगोळी शिकवणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण कोणत्याही कार्याची सुरुवात ही देवाच्या ह्याने करतो। सो आता आपण देव आसन बनवणार आहोत। चला तर तुम्हाला दाखवते आजच्या आपल्या व्हिडिओतलं पहिलं जे आपण रांगोळी बनवणार आहे ते देव आसन। त्याच्यासाठी हा छोटासा आपण सर्कल कट करून घेतलेला आहे आणि हा छोटासा सर्कल कट करून घ्यायचा आणि एक कारण आहे, कारण कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदाच बनवायला जातो ती परफेक्ट होत नसते। त्यामुळे मोठ्या मोठ्या रांगोळ्या घेऊन पहिल्यांदाच आपल्याला शिकायचं नाही, त्यामुळे आपली उलन वेस्ट होतो आणि टाईमही वेस्ट होतो। त्याच्यासाठी पहिला आपल्याला छोट्या छोट्या रांगोळ्या बनवायच्या आहे। तर सगळ्यात पहिला आपण हे देव आसन बनवायचं आहे। त्याच्यासाठी ही बघा माझ्याकडे ही रेन आहे, ती मी घेतलेली आहे। तुमच्याकडे असेल तर घ्या, नसेल तर काही हरकत नाही आहे। तर ही जी रेन आहे ती आपल्याला ह्या सर्कलला चारही साईडनं लावून घ्यायची आहे। पण त्याच्या आधी हे जी मी तुम्हाला गन दाखवते ती आपल्याला गरम करत ठेवायची आहे, जोपर्यंत त्याचा ॲटोमॅटिक ग्लू बाहेर येत नाही तोपर्यंत। जर तुम्ही प्रेस केला तर तो ग्लू चिकटणार नाही, ते बाहेर येणार। त्याच्यासाठी तुम्हाला ही जी ग्लू गन आहे ती प्रॉपर गरम झाल्यानंतर ते लिक्विड आपणच जेव्हा बाहेर येताना दिसतं तेव्हा प्रेस करायची आहे। तर चला तर हे बघा, ही ग्लू गन घेऊन मी हे जी रेन आहे ती पूर्णपणे अशी त्याला स्टिक करत आहे। बॉर्डरने स्टिक करायची आहे आपल्याला, प्रॉपर बॉर्डरने कट टू कट। आणि तुम्ही ती लावल्यानंतर बोटाने नक्की प्रेस करा, जेणेकरून ती व्यवस्थित चिपकली जाईल। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाहेर जे क्लास घेतात त्याचे तुम्हाला पेमेंट करावा लागतो, मी काही फ्रीमध्ये शिकवते, त्यामुळे तुम्ही एक सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता, जेणेकरून तुम्हालाही सपोर्ट मिळेल, मलाही सपोर्ट मिळेल। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल की मी स्टिचिंग कशी शिकवते, काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की मला तुम्ही याच्यातून मेसेजद्वारे विचारू शकता। चला तर आता आपल्याला हे बघा उलन घेतली आहे। हा मी ग्रीन कलर घेतला आहे, तो जरा पुढची बाजू असते ती आपल्याला फिरवून घ्यायची आहे। तर मला वाटलं नको आता आपण राणी कलर घेऊया, म्हणून मी राणी कलर घेतला। तर ही बघा, ही जी आपण जेव्हा घेतो ते फिरवून घेऊया। आणि त्याच्यानंतर जी आपण गोल्डन रेन लावलेली आहे त्याच्या बाजूला बरोबर चिकटून असा हा ग्लू लावायचा आहे, बघा मी लावते तसा। आणि त्याच्यानंतर ती हाताने तशी प्रेस करून वरच्या गोल्डन पट्टीला ती स्टिक होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, जे चिकटायला पाहिजे व्यवस्थितपणे। आणि जो दोघांमध्ये गॅप आहे तो दिसता कामा नये, दोघंही एकमेकाला एकदम चिकटल्यासारखे वाटायला पाहिजे। जर तुम्ही स्पेस ठेवला तर जो आतमधचा कपडा आहे तो दिसणार आणि तुमचा गॅप दिसणार। त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला हेच इम्पॉर्टंट आहे की गॅप दिसता कामा नये। आजच्या तुम्हाला मी दोन टिप्स सांगितल्या, एक ग्लूगनची आणि ही ह्याची सांगितलेली आहे। जे उलन आहे त्याच्यामध्ये गॅप ठेवू नका, तुम्ही ते एक दोघांना चिकटून लावा, प्रेस करा। त्याच्यानंतर एक लेअर आपली कंप्लीट झाली आहे। त्याच्यानंतर हा मी दुसरा कलर घेतलेला आहे येलो, त्याच्यावर बरोबर आपल्याला स्टिक करायचं आहे आणि ही ग्लू गन अशी फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि हाताने प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे स्टिक व्यवस्थित होते। आणि कोणाला डिझाईन येत नाही, चित्र काढता येत नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सोप्यात सोपी ट्रिक की कुठच्या पद्धतीने आपण व्यवस्थित करू शकतो ते। आणि तुम्ही तुमच्या घरी असे जर कोणी जर नवीन शिकत असेल आणि माझे व्हिडिओ बघून जर तुम्ही कोणी शिकत असाल तर नक्कीच तुम्ही असं काही जर केलेलं मला जर फोटो किंवा व्हिडिओ जर पाठवलं तर मी शिकवते, ह्याचा मलाही आनंद होईल तेवढाच। आता मी ह्याच्यात दुसरा कलर घेते आहे। बघा तुम्हाला कसा वाटतो हा मी कलर कॉम्बिनेशन, प्रत्येकाच्या माइंडने आपल्याला जे बरे वाटतात ते कलर घ्यायचे आहेत। आणि स्टार्टिंगला तरी तुम्ही तुमच्या मनाने कलर घ्या, मला तरी असं वाटतं, मी पण तेच केलं। आपण स्वतःचं कधी डोकं लावलेलं, आपण जेव्हा करतो स्वतःच्या माइंडने तेव्हा आपल्याला कुठे चुकलो कुठे नाही चुकलं हे आपल्याला कळतं।
खूप अशा छान दिसतात आणि इतरांनाही तुम्ही सेल करू शकता. धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी.